नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन आणि या शिक्षक दिना दिवशी मला कुसुमाग्रज यांची एक कविता आठवली. ती तुमच्या पुढे मी सादर करते. ती नक्की तुम्हाला आवडेल असं मला वाटतंय. कविता सादर करण्याचं कारण संसार करताना किंवा समाजात राहताना आलेलं संकट प्रत्येकजण आपापल्या परीने भोगत असतो. भोगताना शाळेतल्या भिंतीत काय शिकवलं ह्यापेक्षा समाजात आपण काय शिकलो किंवा लढताना मला किती अडचणी आल्या ह्या प्रत्येकजण सांगायचा प्रयत्न करत असतो. प्रयत्न करताना समोरची व्यक्ती तशी हवी किंवा जे माझं दुःख ऐकून घेईल अशी हवी किंवा आपलं दुःख ऐकताना तिने हसू नये किंवा अतिशय समाधानी होऊ नये असं प्रत्येकाचं ध्येय असतं. आणि असाच एक विद्यार्थी जो शिक्षकापासून अंतरलेला आहे आणि आपल्या संसारात रममाण झालेला आहे. जरी संसारात रममाण झाला असला तरीसुद्धा त्याच्या जीवनाचा संघर्ष किंवा तो एका नदीकाठी राहत असतो आणि नदीकाठी राहताना त्याच्या आयुष्यातल्या तो जबाबदाऱ्या पेलत असतो. तरीसुद्धा निसर्गापुढं त्याचं काहीच चालत नाही आणि जो प्रलय त्याचा संसार बुडवायला येतो किंवा घर उद्ध्वस्त करतो तेव्हा मात्र त्याला राहत नाही. आणि आता मात्र तो दाहेमोकुलून रडण्यापेक्षा माझी व्यथा मी कुणाकडे तरी सांगू इच्छितो आणि तो योग्य व्यक्ती म्हणजे माझे शिक्षक आहेत किंवा माझे सर आहेत असं त्याला तेव्हा वाटतं आणि तो सरांकडे व्यक्त व्हायला जातो. आणि त्यावेळेस मात्र त्याला शाळेच्या चार भिंतीत त्यांनी शिकवलेलं एक वाक्य की सर पैसे नकोत मला सर, पाठीवरती एक थाप द्या आणि फक्त लढ म्हणा. ज्या थापेनं मी आयुष्याची लढाई पूर्णपणे जिंकेन. जरी माझी बायको वाचली असेल मीही वाचलो असेल आणि अशा तऱ्हेनं मी उत्तमरित्या संसार पेलेन किंवा पार पाडेन अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच सर आज मी फक्त तुम्हाला पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा एवढंच मी तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही माझी एक प्रेरणा आहे, जी प्रेरणा मला तुम्ही शाळेतून दिली आली आहे आणि त्या प्रेरणेमुळं मी आज आयुष्य जगतोय आणि हे आयुष्य जगण्याची उभारी मला केवळ आणि केवळ तुमच्याकडूनच आली. आणि हीच व्यक्त करण्याची कुसुमाग्रज यांची पद्धत मला खूप भावली. जे कुसुमाग्रज आपल्याला प्रत्येक पैलूतून दिसतात ते आज आपल्याला एका शिक्षकाच्या पैलूतून दिसले. आणि ते व्यक्त होताना किंवा शिक्षक हा किती मोठा आहे की चार भिंतीत शिकवताना तो फक्त शिकवतच नसतो तर संसारातील लढताना किंवा समाजात झुंजताना तू कसा झुंजला पाहिजेस हे प्रत्येकाला दाखवत असतो. तर अशी ही कविता मला आवडली, तुम्हालाही आवडेल. तर जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. सो थँक्यू मित्रमैत्रिणींनो. पुन्हा एकदा नमस्कार मित्रमैत्रिणींनो. ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाहिनीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले. कारभारीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोच सर मला, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा.